पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खरं तर आम्ही खूप घाबरलो होतो, पण ही आमची बयोताई मोठी झाशीची राणी आहे। आम्ही हिच्या मागे निघालो खरे, पण पुढे आल्यावर आमची गाळणच उडाली। आणि शेतातून येताना ही बयोताई सारखी आम्हाला हे काय आलो म्हणत घेऊन आली। मला आता इथे पण भीती वाटते। आपण जाऊया का? नाहीतर सदा दादा तूच चल आमच्या सोबत। मला आवडले असते, पण शिक्षा सोडून कसे जायचे? हो, ते पण बरोबरच आहे। आणि उद्या सकाळी उमा त्याचे लग्न आहे ना, शेवटी ते मोडलेच नाही। हो, ते एक नवलच आहे। नवल नाही, सखूनेच फूल बदलले होते। म्हणजे उजवा कौल दिला देवीने। आणि मग हे सगळे मी आजीला सांगितले, तेव्हा आजी म्हणाली, देवीने लग्न होणार हा कौल दिला आहे ना, म्हणजे लग्न झाल्यावरही सगळे चांगलेच होणार। आपण देवीची इच्छा मान्य करायला हवी। काय झाले? तुम्ही बोलत का नाही आहात? भीती गेली नाही का तुमची? बरे, ते जाऊ दे। तुम्ही आधी ही केळी खाऊन घ्या आणि पटकन खा। मलाही खूप भूक लागली आहे, मी काही खाल्ले नाहीये। अहो, पण तुम्ही का काही खाल्ले नाही? अहो, एवढे सुद्धा ठाऊक नाही का तुम्हास? नवऱ्याने खाल्ल्याशिवाय बायकोने खायचे नसते। नाही, मला हे काही पटत नाही। हे घ्या, तुम्ही खा आधी। नाही, नको, तुम्ही खा। नाही, तुम्ही खा आधी। अहो, घ्या ना तुम्ही। अहो, घ्या, तुम्ही खा आधी। अहो, घ्या तुम्ही। अहो, घ्या तुम्ही। तुम्ही बसा भांडत, मीच खातो। तू काय केळी खातो? भूक आम्हाला दोघांना लागली आहे ना? तू जेवून आलास ना घरून? तुम्ही भांडताय तर मी काय करू? अहो, भांडू नका, आपण सगळे मिळून खाऊ। हा, हे घ्या, तुम्ही घ्या। आणि हा गणपत साल कचरा कुंडीतच टाकायची, रस्त्यावर टाकू नकोस हा। नाही तर कोणीतरी त्याच्यावरून घसरून पडायचं। अगो बाई, ही पोरं इकडे कशी? एवढ्या रात्रीची? अरे सदा, काय प्रकार काय हा? ते मला सोबत करायला आले आहेत। हो, ते ह्यांना अंधाराची भीती वाटते ना, मग तुम्ही यांना सारखं सारखं का अंधारा खोलीत कोंडून ठेवता? भीतीने आहोंना काही झाले तर?
या काळजीमुळे मी अण्णा सगळ्यांना घेऊन आहोंच्या सोबतीला आले. धन्य धन्य. आणि बयो, तुमच्या घरी ठाऊकच नसेल हा उपद्व्याप. आता कळले म्हणजे? कोणाला कळणार नाही असेच करून आलो आहोत आम्ही. म्हणजे काठोड्यांवर पांघरून घालून आलो आहोत. अरे तुम्ही इथे येताना रात्रीचं एखादं जनावर आलं असतं तर? यांना इथे एकटं ठेवताना तुम्हाला यांची काळजी नाही का वाटली? पाहिले काय म्हणते पोर? चुकलेच बाई माझे. आता सुखरूप घरी सोडतो तुम्हा सगळ्यांना, कळलं? नसता व्याप नकोय मला. हो चला. अहो, आता तुम्हाला समजले का? इथे कोणताही तीन तोंडाचा राक्षस नाहीये. ही मोठी माणसेच हा राक्षस आपल्या डोक्यात घालतात. कळले हो कळले, सारे कळले पंडिताबाई. परंतु आता निघायचे का एखादे व्याख्यान ठेवायचे आहे तुमचे इथे? नाही नाही, निघूया. उद्या सकाळी लवकर उठायचे आहे ना, कारण लग्न आहे उमातेचे. शुभमंगल. सावर स्वतःला नर्मदे. आई, का ग हे असे आमच्या नशिबी? रूपागुणाची काही कमी नाही, तरी माझे असे झाले. आणि उमेचे ते तसे. खरंच काहीच मार्ग नाही का ग? नशिबाच्या हातातले खेळणे होऊनच जगायचे का बायकांनी? परावलंबित्वामुळे घडते हो हे सारे नर्मदे. बायका पुरुषांवर अवलंबून असतात, त्याचेच हे फळ. मग बायकांनी स्वावलंबी का होऊ नये? मला नाही चैन पडत आहे इथे. नाही राहायचं मला इथे.
मला घरी जायचंय. नाही नाही, जायचंच आहे, मला घरी जायचंच आहे. गोदे 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 उठ. गोदे काय झालं? गोदे, आपण आपल्या घरी जाऊया का? काय हो, झोपू दे ना मला. अगं झोपतेस कसली, उठ गोदे. चल ना, आपण घरी जाऊया गोदे. मला नाही राहायचं इथे. गोदे ऐक ना, मला नाही चैन पडते. गोदे गोदे, आपण आपल्या घरी जाऊया ना. वाटल्यास आपण सदाशिवचं लग्न झाल्यानंतर पुन्हा येऊ, कायमच राहू इथे. हा, पण जाऊया ना घरी गोदे. किती बडबड करताय, मला नाही कळत आहे काय बोलताय ते. हे बघा, हेच आपले घर आहे. झोपा तुम्ही, झोपा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं देवरं लेण्याद्रौ गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थितं गणपति भूया सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान. शुभमंगला. उमे, अगो हार घाल. उमे, अगो असे काय करतेस? हार घाल बघू. उमे, हार घाल ना. अगो काय करतेस? हार घाल उमे. अगं उमे, घाल हार. हे उमे, अगो ऐकू येत नाही का तू? आधी बघतच नाही तर काय त्र्यंबक भाऊ? जरा काय मुलीस हार घालावाय सांगा. जा, हार घालायला सांगते ना. हो बापू. जा. मी अगो हार घाल. मी हार घाल.
ऐका ना, तांदळाच्या पिठाची उकड केलीये, तुमच्या आवडीचे गोराडूचे कापही काढलेत. चला बरं लवकर न्याहारी करायला. नाही नकोय मला. नको काय? ओ एरवी 4 लोकांची न्याहारी एकट्याने करणार आहे तुम्ही. इथे माझ्या माहेरी आल्यापासून पाहते, खाणं पिणं टाकूनच दिलंय तुम्ही. तरी बरं, रोज तुमच्या आवडीचं काहीतरी करत असते मी, पण त्यातलं सुद्धा फक्त जेमतेम घासभर खाता. हे बघा, आज कुठल्याही सबबी नकोयत मला. चला बरं. अगं पोट बिघडलंय माझं जरा. अण्णांबरोबर शेतातही गेला नाहीत तुम्ही. ते पाय दुखत होते ना माझे. ते जाऊ दे. पूर्वी माझ्या आईला सारखे चिडवायचात, गप्पा मारायचात, विनोद करायचात, तेही नाही. खूप बदलला तो तुम्ही. अगं नाही नाही नाही, काय आहे गोदे, ते माझा घसा जरा धरलाय. हे बघ लाल सुद्धा झालाय आतून. काही सांगू नका मला. तुमचे माझ्यावरचे प्रेमच आटल्यामुळे. इथे आल्यापासून प्रेमाने एकदाही जवळ घेतले नाहीयेत. बागेतले गुलाब माझ्या केसात माळले नाहीयेत. एवढंच. हा जातो आणि गुलाब बनतो तुझ्यासाठी. गोदे, तुम्हीच माळा. बघ किती छान गुलाब आणले मी तुझ्यासाठी. बघ बघ, हा गुलाब आहे. माळा तुमच्या शेंडीत. गोदे गोदे, दादा. सुलोचने, काय? तू मला हाक मारलीस का दादाशी? काय? अहो काहीतरीच. काय मी कशी तुम्हाला दादा म्हणेन? काहीतरी बोलू नका. तिथे लक्ष द्या. तिथे दोघं साऱ्यांना नमस्कार करतायत. नमस्कार करतो. मला कसला नमस्कार करताय? 2-3 महिन्यांनी लहान मी तुमच्यापेक्षा. अहो सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही माझे पालक आहात आणि मी नवरदेव. करा. हे काय आपण सुखी राहा. उठ 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 ना. ही अशी मेलेली बायको. येऊ दे हिला घरी, चांगलीच वटणीवर आणते. काय बाईतरी ती पोरगी नमस्कार करायला तयार नाही. वाक म्हटलं तर वाकतच नाही. चेहऱ्याकडे बघून असे वाटते आत्ता प्राण सोडते की काय. काय बोलणार सासूबाई? जुलमाचा रामराम कितीही पत्करला तरी प्रत्येकास हसून नाही हो साजरे करतायत. परंतु मला वाटते हळूहळू रुळेल ती. ती ढालगस चंदा तिला रोळू देईल काय तिकडे. तिच्या उरावर बसायची वाटच बघतीये ती. मार्गी मैसून सासूबाई मी आलेच. हो पण आता देवी आईने कौल दिलाय ना, तर सगळे चांगलेच होईल.